हर घर तिरंगा रॅलीत सहभागी होत मंत्री रितेश राणे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले। तर मराठी न आल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याच्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। विनोद तावडे, सुप्रिया सुळे यांच्या एकत्र प्रवासासह शरद पवार मोदी भेटीवरही त्यांनी भूमिका मांडली। राहुल गांधीच्या अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राणेंनी पलटवार केला। तर संजय राऊतांच्या 5,000 कोटींच्या आरोपावर निशाणा साधत राऊत फाईल्स उघडल्याचा इशारा दिला। अमित शहा यांच्या उपपंतप्रधानांच्या चर्चेवर राऊतांना सवाल करत मनोज जरांगे पाटील यांचा मुद्दा योग्य असून सरकार प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले। ते राज्य सरकार म्हणून असलेली ती भूमिका आहे जे आमचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजींच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होते आहे। शेवटी आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही भूमिका राज्य सरकारची असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमचं परिवहन खातं करत आहे। त्या बाबतीमध्ये त्यांनी मार्गदर्शन ट्रेनिंगचे पण काही क्लासेस काही वेळही त्याच्या संबंधित दिला होता। आता मला वाटतं प्रत्येकजण ते आदेश ऐकण्याच्या दृष्टिकोनातून तयार आहे। सुप्रिया सुळेने विनोद तावडे यांचा एकत्र गाडीतून प्रवास झाला। आता सगळे आमच्या महाराष्ट्राची संस्कृतीच आहे। आम्ही राजकारणी विविध पक्षात असलो तरी प्रत्येकाचे एक दुसऱ्यांबरोबर चांगले संबंध आहेत, वैयक्तिक संबंध आहेत आणि म्हणून कोणी कोणाबरोबर अगर प्रवास केला असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेस आहे। पण सातत्याने शरद पवारांची राष्ट्रवादीची आणि मोदी किंवा शहांची भेट होते। राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, एनडीए सोबत जाईल अशी बघा, मुळामध्ये आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शहा साहेब, विनोद तावडेजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी, आम्ही सगळेजण आज देशाचा आणि राज्याचे हे लोक नेतृत्व करणारे हे सगळेजण आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा विरोधी पक्षामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्या नेत्या मंडळींबरोबर वैयक्तिक नातं जोपासण्याच्या पलीकडे अगर काही मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून काही कामं असतील, विकासाची कामं असतील तर त्यांच्यामध्ये संवाद असणं याच्यामध्ये काही चुकीचं नाही। मी त्याही दिवशी सांगितलं, आदित्य ठाकरे हे विधानसभेच्या काळात देवेंद्र फडणवीसजींना भेटायला नेहमी असतात, अवेळी पण येतात आणि म्हणून त्याच्यामध्ये काही चूक नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सिंधुदुर्ग।